मित्रांनो, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये दरवर्षी नित्यनेमाने एक अद्भुत चैतन्य पसरतं, ते म्हणजे वारीचं. विठोबाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथून चालत निघतात. टाळ, मृदुंग, अभंग आणि पांडुरंगाच्या नामजपात हरवलेले असतात. पण कधी विचार केला आहे का, ही पालखी वारी कधीपासून सुरू झाली? यामागचा पवित्र इतिहास नक्की काय आहे? तर हाच सर्व इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे ज्ञानेश्वरीचे लेखक, अलौकिक संत. आणि संत तुकाराम महाराज म्हणजे अविरत हरिपाठ करणारे, अभंगरूपी भावसागरात बुडालेले संत. या दोघांनी भक्ती आणि ज्ञान यांचं अजब मिश्रण करून महाराष्ट्राला विठोबाच्या चरणाशी जोडून ठेवलं. त्यांच्या पादुका दरवर्षी लाखो भाविकांच्या सोबत पंढरपूरच्या वारीसाठी निघतात. या परंपरेची खरी सुरुवात झाली ते 1820 साली. तुकाराम महाराजांचे वंशज नारायणबाबा यांनी त्यांची पादुका पालखीत बसवून पंढरपूरकडे नेण्याची सुरुवात केली. काही वर्षानंतर 1825मध्ये श्रीधरबुवा जोशी यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची वारी सुरू केली. ही परंपरा पुढे वाढत गेली आणि आज ती एक महाकुंभ बनली आहे. वारी म्हणजे चालणं नाही, वारी म्हणजे चालती भक्तीची प्रयोगशाळा. 21 दिवसांची पायपीट, गावागावातून जाणारी पालखी, दिंड्या म्हणजे भक्तांची टोळी आणि रिंगण हे वारीचं खास वैशिष्ट्य. टाळ, मृदुंग, अभंग गायन, भिक्षा घेऊन चालणारे भक्त, अंगावर विठोबा असलेले भगवे वस्त्र, हे सगळे पाहताना वाटतं भक्ती म्हणजे देहभान विसरून नामात विलीन होणं. या परंपरेचे अनेक लिखित पुरावे आपल्याला मिळतात. बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटर 1877मध्ये वारीचा उल्लेख आहे. तुकाराम दर्शन आणि ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदाय या ग्रंथात 1820 ते 1825मधील पालखी सुरुवातीचे संदर्भ सापडतात. हे पुरावे आजही आपल्याला दाखवतात की वारी फक्त परंपरा नाही, ती एक जिवंत संस्कृती आहे. वारी ही चालते फक्त पंढरपूरकडे, पण पोहोचते आपल्या अंतःकरणापर्यंत. ज्ञानोबा तुकोबांचे नाम घेत पावलं पुढे टाकणारे लाखो वारकरी, त्यांची ही चाल आपल्या श्रद्धेची, निष्ठेची आणि संस्कृतीची अजूनही अखंड सुरू आहे.